गुड मॉर्निंग. मी तुमचं सगळ्यांचे स्वागत करते माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. तर आज सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये मी मस्तपैकी बाहेर पाऊस चालू आहे आणि मी घरामध्ये गरमागरम तर्री पोहे बनवलेले आहेत, कारण खूप दिवस झाली इच्छा होती तर्री पोहे खायची. आणि तर्री तर काय भेटलीच नाही. वरती कसं तर्री तर काय भेटलीच नाही, तर मी मटकीची तर्री मसूरच्या डाळीची तर्री बनवलेली आहे. तर हे बघू शकता तुम्ही. तर इथं काहीतरी पोहे मस्त बनवलेले आहेत नाश्त्यामध्ये, आणि पुढं काय होतं ते पण मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप नका करू. आम्ही इथं काही नाश्ता करत आहोत. सकाळची लाईटिंग वगैरे छान असते तर व्हिडिओ छान येतात ना सकाळी. रात्री खूप ब्लर येत होते माझ्या फोनमध्ये. झोपेतून उठल्या रडते. कोणाची वाळा रडतात झोपेतून उठल्या. मी नाश्ता करते ना बाबड्या. नो रुसायचं नाही. हात काढ तोंडावरचा. नाही रुसायचं. माझे गडगड पिल्लू आहे ना तू. अरे अरे नाटकीच करतो रे तू. आऊ हे आऊ. ये मम्माकडे ये मम्माकडे. मी ना आता ब्लाऊज शिवत बसले, कारण हा ब्लाऊज 3 दिवस झालं माझं करणं चालूच आहे. पण माझं ब्लाऊज काही शिवून होतच नव्हता. आज फायनली म्हणलं नाही, आज मी शौर्य पण झोपून गेला आहे तसा, तर म्हटलं नाही आज ब्लाऊज मी हा कंप्लीट करणारच आहे. फक्त स्लीव्ज लावून फिटिंग टाकायची आहे ना, तरी पण एवढे दिवस लावते मी. तर आज म्हटलं नाही, चला आज पहिलं शिवूनच घ्यायचा ब्लाऊज. म्हणून मशीनवरती तेवढ्यातच लाईट गेला आमच्याकडचा. लाईट गेला की मग म्हणलं आता चला, लाईट तर गेला आता काहीच तर करू शकत नाही. मग कपडे धुवायचे होते, कारण आज मी कपडे वॉश नव्हते केले. चला म्हटलं, पाऊस तर बाहेर चालूच आहे, तरी पण म्हटलं चला वॉश करून टाकते. म्हणून मग काही कपडे होते तेच वॉश करून टाकले. आता बाहेर टाकले कपडे. सध्या तर उजेड पडला आहे थोडासा, वातावरण तर खूप पावसाचंच आहे. तर आता बघू म्हटलं चला, पाऊस तर आला की परत काढायला लागतील. आणि घरामध्ये ना मी तुम्हाला दाखवते, अख्खं ना घर भरले हे बघा कपड्यांनी. शौर्याचे कपडे वगैरे एवढे कपडे टाकलेत ना घरामध्ये, तर एवढे जास्त कपडे सध्या पडायलेत. कपडे तर तसे अगोदरपासूनच पडतात, कारण सगळ्यांचे 2-2 चेंज होतात, त्यामुळं कपडे तर पडतातच अगोदरपासून. पण आता हे पावसाचं वातावरण आहे ना, त्यामुळे जास्त स्पेस नसला ना तर खूप जास्त प्रॉब्लेम होतात कपडे टाकण्यासाठी. तर आता टाकले तसे, काही घरात टाकलेत, काही बाहेर टाकलेत सुकण्यासाठी. तर बघू 3 वाजेपर्यंत पाऊस नाही आला तर थोडेफार सुकतील. थोडेफार सुकले ना, पाणी त्यातलं कमी झालं ना, तर नंतर आतमध्ये टाकू शकतो आपण फॅनला. नंतर मी जाताना फॅन 5वरती फुल करते आणि नंतर जाते. तर आज बघू आता काय होतं ते. तर म्हटलं नाही, हा ब्लाऊज कंप्लीट करून घेते. आणि आहो घरी येत होते, म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की घरी येताना माझ्यासाठी एक समोसा घेऊन या, कारण मी आज जेवण तसं पण बनवलं नाही. सकाळी नाश्ता तर झालेला आहे पोटभर, तरी पोहे केले होते, तर नाश्ता पोटभर झालेला आहे. त्यांना सांगितलं होतं की मी येताना एक समोसा घेऊन या, कारण पावसाचं वातावरण असलं ना तर असं गरम गरम काहीतरी खायला छान वाटतं, समोसा नाही तर वडापाव. म्हणून मी त्यांना 2 ऑप्शन दिले होते, दोन्हीपैकी तुम्हाला जे जवळ पडेल ते घेऊन या. आणि त्यांनी दोन्हीसुद्धा नाही आणले. आणि मी सांगितलं होतं की कॉफी पण घेऊन या, कारण सध्या ना मी लिमिटच्या बाहेर चहा पिते. चला तर म्हटलं चहाचं थोडंसं वेळ सोडून देऊ आणि कॉफीचं आता कॉफी पिऊ. तर त्यासाठी मी त्यांना कॉफी आणायला सांगितली. तर ते कॉफीच्या दुकानात येऊन मला सांगते की वडापाव विसरलो मी आणि मला 15 मिनिट लागतील घरी यायला. मी म्हणलं काही गरज नाही आणलं तरी चालेल, तुम्ही पहिलं घरी या. मग त्यांचं म्हणणं होतं की नाही तू फोन ठेव, मी घेऊन येतो. म्हटलं जाऊ दे, पावसाचं वातावरण आणि चिखल पण, रस्त्याने पाणी एवढं उडतं ना, तर म्हटलं जाऊ दे, असू दे, नाही खाल्लेलं चालेल, संध्याकाळी वगैरे खाऊ म्हणलं. संध्याकाळी ते यायला घेऊन यायला सांगितलं ना, लवकर आले तर येतील घेऊन ते संध्याकाळी. पण आता मी त्यांना बोलले की येतं तर मॅगी तेवढी घेऊन या. तर मॅगी म्हटल्यामुळं हा बोललेत आता घेऊन येते मॅगी. तर चला बघू मी पुढं काय करते, तुम्हाला तुमच्यासोबत शेअरच करते. फायनली मी पार्लरमध्ये जाण्यासाठी तयार झाले आणि इकडे बघू शकता तुम्ही शौर्या. ए बच्चा, काय करतोय तू? ये मामाकडे ये बाबू, ये मामाकडे ये. काय करते गो माझी बच्चे? मामाकडे या मामा. ओ बा, ओ भाई, हाय कर. हाय गाईज. अरे बापरे मम्मा. कसं ते घरी अंधार बघा किती आता. शौर्य पुश कर, पुश कर ना.
सूर्य ढकल लवकर, एवढं लावायचे ढकल 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 ढकल. शौर्य हा गे माझी मकड बघ. शौर्यनं बेड घातलंय आज माझ्या. वाव वाव सॉरी काढलंय. हा आता कुठे चालला? आता काय नाश्ता बनवायला चाललंय की काय? त्याचं ना सकाळी सकाळी त्याचं चालूच असतं. तर आता मी बनवत आहे नाश्ता सकाळचा. तर नाश्त्यामध्ये बनवणार आहे चीज सँडविच. चला तर बाहेर पाऊस चालू आहे मस्त. तर म्हटलं मस्तपैकी गरमागरम आपण सँडविच बनवू. तर आता मी तर सँडविच बनवत आहे तुम्हाला. नाही तर नाश्त्यामध्ये मी असं काही सँडविच आणि तो कॉफी बनवलेली आहे. तयार होत आहे. इथे आमचं तयार झालं की नाश्ता करणार आहोत. सध्या गरम गरमच आहे नाश्ता. आणि तुला एवढी खुशी कशाची व्हायली बाबा? आले बापले. चला झाला तयार. या वरतीच बसा पाहिजे वरती. सँडविच ट्राय करते कसं झालं. काय बरं साधं सिंपल. आणि चीज टाकून केलेलं आहे. खूप मस्त लागतं. फक्त चीजवर नाही का, चीज सोबत खास म्हणायला गेलं तर तूप आहे. हा बाबड्या तुझ्या हातात नाही. नाही हा 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 शौर्य पण खाते. हा बाबड्या का काय चालू सँडविच का? पिक्चर बनवून चला तर आत्ता एक माझं पार्सल आलं. हे मी ओपन करते आणि तुम्हाला दाखवते की काय पार्सल. मला ना इथं बघायचं असते. तिथं बघितलं म्हणजे मी तुमच्याकडे बघते आणि मी स्क्रीनमध्ये बघते. असं काय माहिती आहे, नवीन नवीन होत असेल असं. पॅकेजिंग खूप सुंदर आलेली आहे बॉक्समध्ये. म्हणजे वॉच मागवली मी. ही अशा पद्धतीची वॉच आहे. चला तर बघू. अशी आहे, मस्त आहे. रोज गोल्ड कलर आहे. तर हातामध्ये पण टाकून बघते. वाव माझ्यावरती जातोय ना. खूप सुंदर आहे. मला वाटलं हातामध्ये माझ्या बसती की नाही बसती, पण आता टाकून बघू आपण. एक मिनिट टाकते. व्यवस्थित नाही टाकता येते तशी. अरे यार बसत. एक मिनिट बसत नाही ना. थोडीशी लूज वाटते पण ठीक आहे. खूप सुंदर आहे. थोडीशी छोटी करून घ्यायला लागेल, पण मी घेते ॲडजस्ट करून. बघू ॲडजस्ट होती का. तरी पण खूप सुंदर आहे. चला तर मी आजच्या व्हिडिओचा इथंच शेवट करते. भेटूया उद्याच्या छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. वॉचसोबत बाय बाय.